युतीच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे. आदित्य ठाकरे जे आहेत ते विविध शाखेमध्ये जाऊन भेटी घेत आहेत. आता त्याने मनसे आणि मनसेनंतरच्या शिवसेनेच्या 169व्या शाखेला भेट दिली आहे. खरं तर प्रत्यक्षात प्रचाराला सुरुवात झाली. प्रत्यक्षात प्रचार सुरू झालेले आहे. आमचे सगळे उमेदवार पूर्ण युतीचे शिवशक्ती युतीचे आपण पाहतात सगळीकडे जाऊन घरोघरी भेटी देत आहेत. प्रचाराचे दिवस फार कमी आहेत आणि म्हणून सगळे पळत आहेत. पण एक चांगलं आहे की आमचे सगळे जे उमेदवार आहेत ते दिवस रात्र 24 तास मेहनत करणारे आहेत आणि लोकांची सेवा करणारे आहेत. म्हणून चेहरे काही नवीन नाही आहेत, लोकांना माहिती असलेले चेहरे आहेत. आता नुसतं मतदानाचा दिवस हे जाऊन सांगत आहेत. खरं तर ठाकरे ब्रँड जे आहे ते एकत्र आला आहे. कार्यकर्त्यामध्ये काय उत्साह आहे? उत्साह आपण पाहतोय मुंबईकरांमध्येच उत्साह आहे. महाराष्ट्रामध्ये एक वेगळा जल्लोष आहे आणि हा जल्लोष 15 तारखेला मतदानात ट्रान्सलेट होईल ही आम्हाला खात्री आहे. पुण्यामधील बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा मला वाटतं मायनर रिपेअर चालू आहेत म्हणून जातो. काय एकूणच आता प्रचाराची रंगमाळी सुरू झाली आहे. मुंबईकरांचे प्रश्न काय असतील? मुंबईकरांचे प्रश्न परवा मी आणि अमितने मांडलेले आहेत. एक तर मला वाटतं आम्ही एकमेव पक्ष आहोत या देशामध्ये ज्यांनी 2002, 2007, 2012, 2017 जी वचनं दिली होती ती पूर्ण करून दाखवलेली आहेत. आता शिवशक्ती म्हणून आम्ही जेव्हा पुढे चाललो आहोत तेव्हा आपण पाहत असाल जी 15 वचनं मी आणि अमितने दिलेली आहेत. पर काल वचननामा आलेलं आहे आणि मुंबईकरांचा ठाम विश्वास आहे की आमचा महापौर बसल्यानंतर ही वचनं आम्ही पूर्ण करू. ईव्हीएमवर बोलणारे आता विरोधावर बोलत आहेत असं भाजपकडून म्हणतात जातं. अरे मग एक तर मी त्यांना विचारते ना, तुम्ही ईव्हीएम तुमच्या हातात आहे, खोटी तरी निवडणूक करा. तुमचं निवडणूक आयोग पण तुमच्याच हातात आहे. थोडं तरी दाखवा ना मेहनत घेतात ती. आरोप जरी झाले तरी उमेदवार निवडून आले असं पंकजा ताई बोलतात. मला वाटतं ताईंवर मी बोलत नाही, कारण ताई आणि आमचं नातं वेगळं आहे. पण भाजप ही नक्की वेगळी आहे. वाजपेयी साहेब, अडवाणी साहेब, महाजन काका, मुंडे काका यांची भाजप वेगळी होती, आत्ताची भाजप वेगळी आहे. निश्चितच हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.